रक्षाबंधनाचा धागा म्हणजे प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक, पण वाशिममध्ये याच धाग्याला स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात आली आहे। अंध कलाकारांनी रानफुलं, कडधान्य आणि टाकाऊ वस्तूंपासून साकारल्या आहेत अनोख्या पर्यावरणपूरक राख्या। पाहूया या अनोख्या राख्यांमागची गोष्ट। राखीचा एक धागा दिसायला साधा, पण त्यात ताकद आहे अतूट नात्याची वीण आणखी घट्ट करण्याची। भावा बहिणीच्या प्रेमाचं, विश्वासाचं प्रतीक म्हणजे राखी आणि भावा बहिणीच्या मायेच्या नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन। याच रक्षाबंधनाच्या सणाकडे आणि त्याचं प्रतीक असलेल्या राखीकडे वाशिमच्या केकत उमरा इथल्या चेतन सेवांकुर आश्रमातल्या बांधवांनी वेगळ्या दृष्टीनं पाहिलंय। राखीचा धागा फक्त मायेपुरता न राहता स्वावलंबन आणि आत्मविश्वासाचं प्रतीक ठरला पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यातून साकारल्या अनोख्या राख्या। केकत उमरा इथल्या चेतन सेवांकुर आश्रमातील अंध कलाकारांनी यंदा अनोख्या पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत। रानझेंडू, तेरडा, कास, चाफा, शेवंती अशा रानफुलांच्या पाकळ्यांनी या राख्यांना नैसर्गिक सौंदर्य दिलंय। कडधान्य, कागद, धागे आणि टाकाऊ वस्तूंचाही कल्पक वापर या राख्यांसाठी करण्यात आलाय। डाळ वगैरे, तांदूळ आहे, त्याच्यामध्ये वटाणा आहे आणि मसूरची डाळ आहे आणि त्याच्यामध्ये ते फूल पण आहे आणि असं करून ते आम्ही बनवलेलं आहे। तर श्रावण महिन्यात जे फुलं उगवतात, रानटी फुलं उगवतात, ते फुलं आणि कडधान्य जशी की डाळ आहे, मसूरची, मटकी आहे। यावर्षी आम्ही ज्या राख्या आहे या राख्या पर्यावरणपूरक या राख्या आम्ही तयार केलेल्या आहेत। जशा कडधान्यांच्या राख्या आहेत, त्याचप्रमाणे रानफुलांच्या राख्या आहेत, उंबर, वड, पिंपळ, त्याचप्रमाणे झेंडू इत्यादी वनस्पतींचा वापर करून आजच्या या वर्षीच्या राख्या आम्ही बनवलेल्या आहे। विक्रीसाठी भरपूर प्रतिसाद होता आणि खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। चेतन सेवांकुर आश्रमात डझनभर अंध मुलं वास्तव्याला आहेत। सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ते उदरनिर्वाह करतात। राखी निर्मितीच्या या उपक्रमानं त्यांना उभारी मिळाली आहे। महिला बचत गटाच्या सहकार्यानं या कलाकारांनी या राख्या साकारल्या आहेत। दृष्टी नसली तरी कल्पनाशक्तीला कोणत्याही मर्यादा नाहीत हा संदेश यातून दिला जातोय। आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं आहे की आमची अशी इच्छा आहे की सर्वांनी त्यांना भरपूर प्रतिसाद द्यावा। प्रत्येक राखीत त्यांच्या हातांचं कौशल्य आणि मनातली उमेद दिसते। ही केवळ विक्रीची वस्तू नाही तर त्यांच्या आत्मविश्वासाची ओळख आहे। श्रावणात फुललेल्या रंगीबेरंगी रान फुलासोबतच टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करत यंदा वाशिम येथील चेतन सेवांकुर या अंध मुलांच्या आश्रमातील कलाकारांनी पर्यावरणपूरक राख्या साकारल्या आहेत। या राख्यामधून पर्यावरण संवर्धनासोबतच स्वावलंबनाचा संदेश ते देत आहेत। केकत उमरा या गावातून दूरदर्शन बातम्यांसाठी राम धनगर, वाशिम।